नमस्कार, मी सौरभ कोरटकर. नमस्कार, मी रुशाली यादव सार. TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, मोठेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर, युनिव्हर्सिटी नॉलेज पार्टनर, प्रसार माध्यम आणि आउटडोर पार्टनर, संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. अचूक बातमी आणि सर्वात सखोल विश्लेषण याच्या जोरावर TV9 मराठीनं मराठी बातम्यांच्या जगात निर्विवाद अढळ स्थान निर्माण केलंय. गेल्या 3 वर्षांपासून TV9 मराठी ही पहिल्या क्रमांकावर आहे. 2009 पासून TV9 मराठीने सुरू केलेली यशस्वी घोडदौड आजही सुरू आहे. राजकीय, क्रीडा, उद्योग यासह विविध क्षेत्रातल्या बातम्या अचूक आणि सर्वात वेगवान प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं हे TV9 मराठीचं ब्रीद आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी TV9 मराठीनं महाराष्ट्राचा महासंकल्प ही संकल्पना राबवत सुरू केलेला प्रवास हा राजकीय, क्रीडा, रिअल इस्टेट आणि एज्युकेशन या विषयांवर निरंतर सुरू आहे. तर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि कार्यक्रमाची संकल्पना, उद्देश मोजक्या शब्दात मांडावा. धन्यवाद वृषाली, सौरभ. सलग दुसऱ्या वर्षी आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीवरती प्रोग्राम करतोय आणि शाहू नगरीमध्येच कोल्हापूरला आपण हा रिपीट करतोय. गेली 5-6 वर्ष TV9 सतत अशा बऱ्याच उपक्रम करत आहे आणि TV9 नंबर 1 न्यूज चॅनल आहे महाराष्ट्रात गेले 5 वर्ष. काळजी तुमची, हित महाराष्ट्र आमचं ब्रीदवाक्य आहे. तेच पुढे घेऊन आम्ही समाजाच्या हितासाठी असे प्रोग्राम करतो आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी हा त्याच उपक्रमातला एक भाग आहे. तुम्ही सर्वांनी इकडे येऊन समारंभाला शोभा आणली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी प्रसार माध्यमचे डायरेक्टर प्रताप पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं, या कार्यक्रमाची संकल्पना मांडावी. माणसाच्या मूलभूत गरजा ह्या आतापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा या 3 आपल्याला माहिती आहे. पण एक मात्र आहे की 4थी जी मूलभूत गरज आहे ती शिक्षण आहे. कारण वस्त्र आणि निवारा या गोष्टी माणूस शिक्षणातून निर्माण करू शकतो. त्यासाठी त्याला शिक्षण घ्यावं लागतं. मग ते कदाचित शिक्षण निसर्गाकडून असेल किंवा मानवाकडून. पण 4थी महत्त्वाची गरज ही शिक्षण आहे, हे मात्र सर्वांना मान्य करावं लागेल. जेव्हा हा उपक्रम सुरुवात केली, आता गेल्या वर्षी जेव्हा मी राज्यातल्या बहुतेक शिक्षण संस्थांना भेटी दिल्या आणि त्यांचं मत जाणून घेतलं, शिक्षण क्षेत्राचे जे घटक आहेत त्यांच्याशी चर्चा केली, तेव्हा असं लक्षात आलं की नवं शैक्षणिक धोरण याविषयी लोकांच्यामध्ये मतमतांतर आहेत, समज आहेत, गैरसमज आहेत, संभ्रम आहे. आणि तो आंधळा माणूस आणि हत्ती अशा गोष्टीसारखं काहीतरी परिस्थिती आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्याचं काहीतरी विश्लेषण करतो. आणि म्हणून गेल्या वर्षी आम्ही नवं शैक्षणिक धोरणाची नेमकी माहिती काय आहे किंवा ते धोरण कसे अंमलबजावणी करायचे, त्यातले मुद्दे कोणते आहेत, या संदर्भातले शिक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं. आणि ती अतिशय यशस्वी झाली. लोकांना त्याच्यातून माहिती चांगली मिळाली. वर्षभर त्याच्याविषयी जिथं आम्ही जाऊ त्याविषयी विचारणा केली जायची. आणि आता नव्या शैक्षणिक धोरणामधले त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे असंख्य मुद्दे आहेत, पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण, OJT. आणि या संदर्भात साधारणपणे 2 वर्षापूर्वी थायलंडच्या एका कार्यक्रमामध्ये माझी चेंबरच्या लोकांशी भेट झाली होती आणि त्यांनी एक मॉडेल दाखवलं होतं. आता ते त्यावेळेला प्रयोगामध्ये होतं, पण गेल्या वर्षभरामध्ये चेंबरबरोबर चर्चा करत असताना एक गोष्ट लक्षात आली की आता ते मॉडेल सगळे प्रयोग करून यशस्वी झालेलं आहे आणि ते आता राबवायचं आहे. आणि राज्यातल्या सगळ्या शिक्षण संस्थांबरोबर म्हणजे चेंबरच्या इंडस्ट्रीज असतील यांचं कोलॅबरेशन कसं करता येईल, एक ब्रिज कसा करता येईल. आणि मग लक्षात आलं की यावेळीची शिक्षण परिषद आपण रोजगाराभिमुख शिक्षण, म्हणजे ज्याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल डेव्हलपमेंट असेल, OJT असेल किंवा स्टार्टअप्स असेल याच्या अनुषंगाने घ्यावे आणि मग त्या अनुषंगाने जे जे मुद्दे काही समोर येतात त्याच्यावर चर्चा व्हावी. आणि म्हणून यावेळीची शिक्षण परिषद ही या विषयावर आपण डेडिकेट केलेली आहे आणि याच विषयावर पुढचे 3-4 तास आपण चर्चा करणार आहोत. आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राकडे वळूयात. पहिलं सत्र त्याचा विषय आहे
रोजगाराभिमुख नवं शैक्षणिक धोरण. तर या सत्राच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के सर आणि TV9 मराठीचे बिझनेस हेड भूषण खोत सर आणि RCCचे संस्थापक आणि संचालक प्रोफेसर शिवराज मोठेगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी शिर्के सरांना व्यासपीठावर. खोत सर आणि मोठेगावकर सरांना विनंती आहे की त्यांनी शिर्के सरांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. नमस्कार. महाराष्ट्राचा महासंकल्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या संदर्भातलं हे दुसरं पर्व TV9 यांनी आज घेतलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नेमकी अपेक्षा काय आहे? जर या सत्राचा जो काय शीर्षक आहे रोजगारभिमुख शिक्षण, अशा पद्धतीची अपेक्षा या धोरणानं केलेली आहे. म्हणजे नेमकं काय केलं आणखी तर आपण पारंपरिक शिक्षण देणारी विद्यापीठं, महाविद्यालय या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याचबरोबर IITs, IIMs, IISCs अशा इन्स्टिट्यूट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स पाहिल्या तर त्यांच्या एम्प्लॉयबिलिटीमध्ये तुम्हाला खूप सारा फरक दिसेल. मग हा खूप फरक का आहे? त्यांचं प्रारूप काय, त्यांचं मॉडेल काय आहे आणि आपल्या पारंपरिक शिक्षण व्यवस्थेचं मॉडेल काय आहे? निश्चितच या मॉडेलमध्ये खूप फरक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी असं रेफर करता, त्यामध्ये अशा संस्थांच्या प्रारूपाकडे जाण्याचा एक मार्ग या धोरणानं आपल्याला दिलेला आहे. बऱ्याच वेळेला एखादा विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतो त्यावेळेला मार्केटची डिमांड आणि त्यानं घेतलेले शिक्षण याच्यामध्ये खूप दरी असते, गॅप असतो आणि त्यामुळं त्यांचं जे काय एम्प्लॉयबिलिटी म्हणून जी काय आहे ती खूप कमी असते. ही जी गॅप आहे, ही गॅप नेमकी कशामुळं आहे, का आहे? याचा अभ्यास केल्यानंतर असं दिसलं की आपलं शिक्षण जे आहे, जे आतापर्यंत सुरू होतं ते अतिशय चाकोरीबद्ध असं शिक्षण आहे. आपल्याला एक विषय घेऊन पदवी घ्यायची म्हणले की आपला फोकस तो एक विषयच असतो आणि त्यामधले जे काही कोर्सेस असतील तेवढेच असतात. पण त्या विषयाला पूरक अशा ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या पूरक गोष्टीकडं तेवढं लक्ष किंवा त्याला महत्त्व दिलं जात नाही आणि त्यामुळं आमचा विद्यार्थी ज्या वेळेला मार्केटमध्ये जातो त्यावेळेला अपेक्षा आणि वास्तव याच्यामध्ये खूप सारा फरक दिसतो. यातली जी काही दरी आहे, यातला गॅप जो आहे, हे अंतर कमी करायचं काम हे एक नव्या शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यापीठाने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आता की त्यांच्या अधिकार मंडळाच्या माध्यमातून ज्यांना तो अधिकार असतो अशा प्रकारची अभ्यास निर्मिती केली पाहिजे की जी पारंपरिक शिक्षणामध्ये रोजगाराशी जवळ जाणारी, रोजगार निर्माण करणारी, रोजगार मिळवणारी, रोजगाराची उपलब्ध करून देणारी, संधी देणारी अशा प्रकारची व्यवस्था त्या शिक्षणाद्वारे निर्माण होईल. आणि ही बाब प्रामुख्यानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अधोरेखित केलेली आहे. OJT, ऑन जॉब ट्रेनिंग. OJTसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या कंपनीजमधून, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये जातात आणि तिथं डेसिग्नेटेड पिरियड व्यतीत करतात आणि परत येऊन त्यांनी काय केलं त्याचं प्रेझेंटेशन करतात. यावर्षीचा अनुभव म्हणजे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरचं पहिलंच वर्ष आहे. तर यावर्षीचा अनुभव अतिशय चांगला आहे अशा अर्थानं की विद्यार्थ्यांमध्ये खूप सारा फरक जाणवला. ज्यावेळेला प्रेझेंटेशन करायला विद्यार्थी पदव्युत्तर स्तरावरचे त्या अधिविभागामध्ये आले आणि त्यांनी ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला वर्षभर आपण जे शिकलो कदाचित त्याच्यापेक्षा थोडंसं जास्ती एका महिन्यामध्ये शिकायला मिळालं, अशी प्रतिक्रिया बरेचसे विद्यार्थी देत होते. म्हणजे जी गोष्ट पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये अभावानंच होती ती कदाचित काही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी असू शकेल,
उदाहरणार्थ MBA सारख्या प्रोग्रॅमला किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सारख्या प्रोग्रॅमला किंवा मास्टर्स प्रोग्रॅमला अशा प्रकारची गोष्ट मॅन्डेटरी होती, परंतु BA, BCom, BSc, MA, MCom, MSc यामध्ये अशाचा अंतर्भाव नव्हता. तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तो आलेला आहे. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर अशी परिस्थिती घडलेली आहे की जिथे ज्या इंडस्ट्रीमध्ये ते OJT करायला गेले होते त्या इंडस्ट्रीनी परत त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही पुढचं वर्ष झाल्यानंतर परत आमच्याकडे या. म्हणजे रोजगाराची संधी अशा ऑर्गनायझेशनमध्ये सुरू व्हायची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या सत्रात आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल आपल्याला यापुढेही बोलायचं. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा TV9 मराठी. छोट्या पॅकचा मोठा ट्विस्ट. बिस्क फार्म गुगलीचा छोटा पॅक फक्त 10 रुपयांमध्ये. Anniversary surprise for Sir's wife. अहो मीराजी, अलाव मी पॅक करून टाका. With a nice ribbon, huh? ऑफ कोर्स, गाडी आणि लोन दोन्ही मिळतील 5 दिवसात. 5 दिवस? अॅनिव्हर्सरी तर आज आहे. आज? अहो मीराजी. Allow me. आपल्या ICICI बँक आय मोबाईलच्या प्री अप्रूव्ड कार लोनवर जा. कार, डीलर आणि लोन अमाउंट सिलेक्ट करा. 5 मिनिटात डीलरला पैसे मिळतील. मिळाले. वा, पेपरलेस. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. आय मोबाईल ऑन. बँकिंग फुल ऑन. अरे हत्ती घेऊन आला. सामान्य वॉटर प्युरिफायरचा मेंटेनन्स म्हणजे एखादा हत्ती पाळण्यासारखंच आहे. लिव्ह प्युअर एल्युरा जो देतो 30 मंथ्सची फ्री मेंटेनन्स वॉरंटी. लिव्ह प्युअर, क्राफ्टेड फॉर युअर वेलबिंग. फिश या कढईला फिश फ्रायचा किती वास आहे. लिंबू जेलने 2-3दा धुतलं होतं, पण वास येतोय म्हणजे स्वच्छ नाहीये आणि चिवट चिकटपणासाठी हवंय जिफी. कारण फक्त जिफी मधल्या टर्बो बुस्टर्स मध्ये आहे 50% जास्त शक्ती, जे नॉनव्हेज सारख्या जिद्दी चिकटपणाला परफेक्टली घालवते. चिवट चिकटपणा घालवायला जिफी वापरा. ढोल ताशांच्या गजरात सगळे स्पर्धक बिग बॉसच्या चक्रव्यूहात शिरणार. जे चांगले वागणार त्यांची मी वाह करणार, पण जे वाईट वागणार त्यांची मी सगळ्यांशी वाजणार. हा सीझन गाजणार. ग्रँड प्रीमियर 28 जुलै रात्री 9 वाजता कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर. आता आपले दुसरे मान्यवर मार्गदर्शक आहेत डॉक्टर BM हिरडेकर सर. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळापासून हिरडेकर सर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. परीक्षा नियंत्रक पदाच्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. विविध विषयांवरील राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावर अनेक परिषदा आणि चर्चासत्रांमधून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. RCCचे संस्थापक आणि संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हिरडेकर सरांसह व्यासपीठावर यावं आणि त्यांचं स्वागत करावं. पहिलाच प्रश्न हा आहे की रोजगाराभिमुख नव्या शैक्षणिक धोरणाविषयी आपण आज बोलतोय आणि त्या अनुषंगानं संवाद सुद्धा सुरू झालेला आहे. मात्र रोजगाराची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? सर्वत्र रोजगार उपलब्ध नाहीत अशा प्रकारचा एक गोंगाट, अशा प्रकारचा एक कलरव, अशा प्रकारचा एक दंगा सगळीकडे सुरू आहे. पण रोजगार उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्तमानपत्राच्या काही दिवसाच्या पूर्ण पुरवण्या किंवा काही पेजीस जाहिरातीने ज्यावेळी भरलेली असतात, शहरातून जी दुकानं असतात त्याच्यामध्ये नोकर पाहिजे म्हणून पाटी टांगलेली असते. काही मोठ्या कंपन्यातून हेड हंटर्सना महिन्याला काही लाख, जेवढी नोकरी जेवढ्या त्या देणाऱ्या माणसाचा पगार तेवढा पगार 2 संस्था देत असतात, देणारा आणि घेणारा. असं जोपर्यंत चाललंय तोपर्यंत रोजगार नाही तशी परिस्थिती नाही. रोजगारक्षम माणसं नाही आहेत. आणि आता आपल्याकडची परिस्थिती लक्षात घेतली तर लोकांना तेच रोजगार हवे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, त्यातलं IASच व्हायचं आहे. पण 20 लाख मुलं, 15 ते 20 लाख मुलं परीक्षेला बसतात.
त्यातली काही हजार प्रिलिम क्रॉस करून मेनपर्यंत येतात आणि त्यातले 1,800 ते 10 म्हणजे 1,000पर्यंत ते निवडले जातात. म्हणजे 20 लाखापासून खाली आल्यानंतर यात आपण बसणार आहोत का याचा आपण विचार करत नाही. त्यात मुलं वेळ घालवत आहेत. इकडे शिक्षणाचा विचार केला तर मला प्राध्यापकच व्हायचं आहे, त्याच्यामध्ये 20-25 वर्ष मी घालवलेत. नेटसेट होण्यामध्ये 5 वर्ष घालवलेत. पुन्हा CHB म्हणून 5-7 वर्ष काम करतोय. म्हणजे 30-35 किंवा 40पर्यंत माझं उमेदीचं वर्ष मी प्राध्यापक म्हणून स्थिर होण्यात घालवतोय. दरम्यानच्या काळात मला काही इतर करता येईल का, डायव्हर्शन घेता येईल का? म्हणजे मला तोच जॉब पाहिजे, प्रतिष्ठेचा जॉब पाहिजे. म्हणजे जे कॉलर्ड जॉब्स आहेत ते आता व्हाईट कॉलर, ब्ल्यू कॉलर, पिंक कॉलर, ग्रीन कॉलर पासून ओपन कॉलरपर्यंत आले. पण प्रत्येकाला व्हाईट कॉलर जॉब पाहिजे, इस्टीम्ड जॉब पाहिजे, प्रेस्टिजियस जॉब पाहिजे, तो जवळच पाहिजे. ही जी मानसिकता आहे, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत आपण विचार केला, कॉमर्समध्ये गेलं मला वाटलं तर त्याला फक्त कारकूनच व्हायचं आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एखादी ॲडिशनल डिग्री घेतली किंवा फिनान्शियल ॲनालिस्ट म्हणून त्यानं काहीतरी पुढे शिकला किंवा CA साठी गेला, CS साठी गेला, असं काही ॲडिशनल तो करत जातोय काय, ॲडिंग ॲडिशनल फिदर्स इन हिज कॅप, असं जर झालं तर त्याला माहिती मिळते. शिक्षणाच्या बाबतीत खाली प्राथमिकला, माध्यमिकला, कॉलेजला विचार केला तर आता मुलांना इंग्रजी शाळा उभ्या राहत आहेत. इंग्रजी शाळेमध्ये शिक्षक नाहीत, मराठी शाळेमधले शिक्षक भरले जात नाहीत. म्हणजे इथे जॉब नाही तर तिथे जॉब आहे, पण त्याच्यासाठी तुमचा रेडीनेस पाहिजे. म्हणजे तुम्ही जॉग्राफी इंग्रजीतून शिकवायला तयार असाल तर तुम्हाला रोजगार आहे. म्हणजे रोजगार आहेत आणि या सगळ्याच्या पलीकडचे रोजगार म्हणजे आत्ता आपल्या शहरामध्ये एक टी टेस्टर आहे आणि तो कुठे आहे, जे गद्रे अनेक वर्ष चहा विकतायत त्यांच्यातलाच एक मुलगा टी टेस्टर आहे. हे करिअरच कुणाला माहिती नाही आहे. म्हणजे जी ऑलटुगेदर डिफरंट करिअर्स आहेत किंवा आपल्या CPR फॉरेन्सिक लॉ आणि फॉरेन्सिक सायन्स हे दोन्ही शिकलेला असा तज्ज्ञ माणूस नाही की जो गुन्हे अन्वेषणमध्ये आपल्याला मदत करू शकेल. असे वेगवेगळे जॉब्स आहेत, वेगवेगळे जॉब्स आहेत, पण अमुकच जॉब पाहिजे, अमुकच ठिकाणी पाहिजे, तो अमक्या कॉलरचा पाहिजे असं असेल तर मग जॉब नाहीत. जे जॉब्स आहेत, जॉब्स आर देअर, पण रोजगारक्षम माणसं नाहीत. म्हणजे इनइलिजिबल अँड अनएम्प्लॉयेबल अशा लोकांची संख्या आहे. म्हणजे हा जॉब मला करायचा आहे, हा करायचा नाही. म्हणजे मला अटेंडंट म्हणून विद्यापीठात जॉब मिळतोय, पण मी असिस्टंट म्हणूनच करणार. लॅब असिस्टंट झालो तर तो प्रतिष्ठेचा आहे. फार फरक नाही अटेंडंट आणि असिस्टंट. आणि असला तर करताना सुद्धा अटेंडंट म्हणजे मी झाडून काढणार, असिस्टंट म्हणजे मी फक्त इकडे तिकडे केमिकल्सची उठाठेव करणार. ते काम मी खाली येऊन करणार नाही. काम करण्याची मानसिकता, कुठेही काम करण्याची मानसिकता, कितीही पगारावर काम करण्याची मानसिकता आणि त्याच्यावरून शिकण्याची मानसिकता, तर जॉब्स आहेत. खरं तर सर तुमच्याकडे माहितीचा खूप भंडार आहे, पण मात्र तुम्ही खूप कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्याबद्दल आपले आभार. थँक्यू. थँक्यू सर. आता या सत्रामधले आपले पुढचे मान्यवर आहेत, मार्गदर्शक आहेत, ते म्हणजे प्राध्यापक सुनील पाटील सर. सुनील पाटील सर हे सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट SITMचे प्राध्यापक आणि संचालक होते. 2009-2016 भारतामधील पुणे इथल्या सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी T-Systems आणि कॉग्निझन्स टेक्नॉलॉजी सोल्युशन्स आणि PMC विविध वरिष्ठ व्यवस्थापकीय भूमिकांमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं आता आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. माहिती तंत्रज्ञान पुण्यामध्ये प्रगत नेटवर्किंगमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. इंडस व्हॅली टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉक्टर सुनील पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. भूषण खोत सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्यासोबत व्यासपीठावर यावं. सरांना विनंती करते की त्यांनी सुनील पाटील सर यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण शिक्षण संस्थांबद्दल जेव्हा बोलतो तर तेव्हा रोजगार हा त्यापुढचा आपला सगळा दृष्टिकोन आणि हेतू त्यात असतोच. पण संशोधनाच्या उद्देशानं जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा त्या उद्देशानं शैक्षणिक संस्थांनी प्रभागी सहयोग प्रस्थापित करण्यामध्ये कंपन्यांना कोणत्या अडचणी येतात. म्हणजे कंपन्या त्यांना जो स्किल सेट हवाय आणि जे एज्युकेशन देणाऱ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यातलं एक कोलॅबोरेशन ते होण्यामध्ये काही अडचणी येतात का, किंवा ते कशा पद्धतीचं बघता तुम्ही?
प्रश्न आहे रिसर्च आणि इनोव्हेशनबद्दल. आणि मी माझं बोलणं हे मोस्टली MSME सेक्टरवरती ठेवीन. MSME सेक्टर म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज, मीडियम साईज इंडस्ट्रीज आणि मायक्रो इंडस्ट्रीज. आता ह्याच्यामध्ये काय होतं, स्मॉल टू मायक्रो साईजच्या ज्या कंपनीज आहेत, ज्या अक्षरशः काही काही कंपनीज 5 ते 10 माणसं असतात आणि स्मॉल कंपनीज 100-1 लोक असतात. मीडियम साईज कंपनीज जरा 200, 250, 300 लोक असतात. आता ह्याच्यामध्ये मायक्रो आणि स्मॉल इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची जी रीच आहे म्हणजे फिनान्शियल रीच भयंकर लिमिटेड असते. आता त्यांच्याकडनं रिसर्च किंवा इनोव्हेशन करण्याची अपेक्षाच करणं चुकीचं आहे. कारण एक तर त्यांना वेळ नसतो, त्यांचं कंटिन्युअसली स्ट्रगल चालू असतं, सर्व्हायवल चालू असतं. मग अशा वेळेला ते रिसर्च इनोव्हेशन त्यांच्या सेक्टरमध्ये कसं करायचं हा मोठा प्रश्न असतो. अशा ठिकाणी ॲक्च्युली शिक्षण संस्था किंवा अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स मदत करू शकतात. आता त्या मदत कशा करू शकतात? एक तर फंडिंग. स्मॉल आणि मायक्रो साईज इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांची फिनान्शियल कॅपेबिलिटी लिमिटेड असल्यामुळे त्यांच्याकडे फंड्स नसतात स्पेशली रिसर्च किंवा इनोव्हेशनसाठी. त्यांचं म्हणजे डे टू डे ऑपरेशन आणि त्याच्यातून जो कॅश फ्लो असतो त्याच्यातून सर्व्हायवल असतं. पण अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सकडे जर फंड्स अवेलेबल असले आणि रिसोर्स अवेलेबल असला, रिसोर्स म्हणजे काय, स्टुडंट्स आणि फॅकल्टी, तर हे जे फॅक्टर्स अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत ते जर स्मॉल किंवा मायक्रोसाईज इंडस्ट्रीज बरोबर कामं करायला लागले तर रिसर्च किंवा इनोव्हेशन होऊ शकेल. आता गंमत अशी याच्यामध्ये की स्मॉल किंवा मायक्रोसाईज इंडस्ट्रीज ह्या त्यांच्याकडनं रिटर्न्स देण्यासाठी त्यांच्याकडे काही नसतं खास, पण त्यांना जर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजे स्टुडंट्स आणि फॅकल्टीजने मदत केली रिसर्च करण्यामध्ये, इनोव्हेशन करण्यामध्ये, तर ह्याच कंपनीज पुढे मीडियम साईजमध्ये मायग्रेट होऊ शकतात. म्हणजे ह्या ज्या आज 5-10 लोकांच्या कंपनीज आहे किंवा 15-20 लोकांच्या कंपनीज आहे ह्याच पुढे 250-300 लोकांच्या होऊ शकतात. त्यांच्यात ते पोटेन्शियल असतं, पण ते लिमिटेशन हे असतं की त्यांची कपॅसिटी लिमिटेड असते. तर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स आणि NEP 2020 ॲक्च्युली म्हणतं तसं की आम्ही रिसर्च फंडिंग आता वाढवणार आहे, रिसर्च फंडिंग करू इन्स्टिट्यूशन्सला. याचा अर्थ काय की अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्सला त्या फंडिंगकडे ॲक्सेस मिळणार आहे. जर तुम्ही खरंच चांगले प्रपोजल्स दिले तर तुम्हाला फंडिंग मिळेल. आणि फंडिंग जर मिळालं तर हे फंडिंग असं पार्ट ऑफ फंडिंग म्हणजे असं युटिलाइज करता येईल की ज्याच्यामुळे MSME सेक्टरला मदत होईल. बरोबर. धन्यवाद सर, आपण या सत्रात सहभागी झालात आणि खूप महत्त्वाची माहिती आणि एक नवा दृष्टिकोन दिला इथल्या उपस्थितांना आणि मला सुद्धा. थँक्यू. आणि आता आपल्या सर्वांची निरोप घेण्याची वेळ झाली आहे. TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोअर पार्टनर संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद. आणि या सत्रामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र पुढच्या सत्रात आपण भेटणार आहोत. त्यामुळे या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी. TV9 मराठी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आयोजित महाराष्ट्राचा महासंकल्प न्यू एज्युकेशन पॉलिसी पर्व दुसरे, सपोर्टेड बाय MIT युनिव्हर्सिटी, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, JSPM युनिव्हर्सिटी, मोटेगावकर सरांचे RCC क्लासेस, इंडस्ट्री पार्टनर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी पार्टनर युनिव्हर्सिटी, नॉलेज पार्टनर प्रसार माध्यम आणि आउटडोअर पार्टनर संदीप ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग.